नमस्कार शेतकरी बंधूंनो. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजेच मराठीत एकात्मिक कीड व्यवस्थापन या संदर्भात आतापर्यंत आपण मशागती पद्धतीपासून ते अनुवंशिक तसेच प्लॅन्ट क्वारंटाईन अशा विविध पद्धतीबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. आणि हे करीत असताना जर कीड हे नियंत्रणात आणण्यास अवघड जात असेल किंवा ज्याला आपण म्हणतो की आर्थिक पातळीच्या पुढे जर किडीचं प्रमाण वाढलं, किडी नियंत्रणास आवाक्यात येत नसेल, तर आपल्याला शेवटचा पर्याय हा रासायनिक कीटनाशक म्हणजेच विविध औषधांचा उपयोग करणे क्रमप्राप्त असतं. तर या संदर्भातही आपण रासायनिक कीटनाशकांच्या बाबतीत फवारणी करताना कुठली काळजी घ्यायची, तसेच त्याचे कुठले विविध प्रकार आहेत या संदर्भात आतापर्यंत आपण माहिती जाणून घेतली आहे. आणि आज त्याची पुढची स्टेप की त्याची पुढची पायरी म्हणजे हे जे आपण कीटनाशक वापरतो, औषध वापरतो, त्याच्यात विविधता आहे. मग ही विविधता कसली आहे, कुठली आहे, ह्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. आता कीटनाशकांचा जर आपण वर्गीकरण केलं तर त्याच्यात मुख्यतः दोन भाग येतात. एक नैसर्गिक आणि अनैसर्गिक. आता नैसर्गिक कीटनाशकामध्ये विशेषतः आपल्याला कल्पना आहे आणि आपण आतापर्यंत याच्याबद्दल माहिती घेतली आहे की ज्याला वनस्पतीजन्य कीटकनाशक, की हे वनस्पतीपासून तयार केलेले असतात म्हणून आपण यांना नैसर्गिक म्हणूया. विशेषतः निंबोळी अर्क किंवा दशपर्णी अर्क याबद्दल आपण माहिती घेतली आहे. आणि हे अत्यंत सुरक्षित आणि एकात्मिक कीड नियंत्रणाचा एक महत्त्वाचा भाग हा वनस्पतीजन्य कीटनाशकांचा आहे. आणि म्हणून वनस्पतीजन्य कीटनाशक हे जर आपण वापर केला त्याची गरज असताना तर आपल्याला बरंचसं पर्यावरणाच्या दृष्टीने संरक्षित अशी पद्धती आहे. त्याचबरोबर एक याच्यात आहे की नैसर्गिकमध्ये आपण खनिज तेलाचा सुद्धा संबंध घेऊ शकतो, विशेषतः क्रूड ऑइल, राखेल. पण याचा उपयोग शक्यतो आपण वनस्पतीवर करत नाही, पण इतरत्र जिथं कुठे किडी असेल तर तिथं आपण खनिज तेलाचा उपयोग करू शकतो. इव्हन आता आपण माहिती घेतलंय की खोड आळी किंवा ज्याला आपण बिरूड म्हणतो की खोडावर साल खाणारी अळी असते, खोड पोखरणारी अळी असते, तर त्याच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपण नेहमीपूर्वी शिफारस करत असो की ती राखेलची, केरोसिनची, की खोडावर छिद्र असलं या खोडकिडीमुळे तर त्याच्यात आपण रॉकेल टाकून खोडकिडीने केलेले छिद्र चिखलाने बंद केलं तर आपण ही किडी नियंत्रणात आणू शकतो. तर अशा पद्धतीने हे जे ज्याला आपण नैसर्गिक कीटकनाशक म्हणू शकतो तर याचा उपयोग आपण करू शकतो. आणि अनैसर्गिक मध्ये त्याच्यातही एक धड अनैसर्गिक पण नाही आणि ज्याला आपण म्हणतो नैसर्गिक नाही असे जे जैविक कीड नियंत्रण एक पद्धत आहे. आणि जैविक कीड नियंत्रणाबाबत आपण सखोल माहिती घेतली आहे. त्याच्यात आपण विशेषतः परभक्षक कीटक, परोपजीवी कीटक याची माहिती घेतली आहे. तर याच्या व्यतिरिक्त जैविक पद्धतीने सुद्धा कीटनाशक तयार करून आपण कीड नियंत्रण करू शकतो आणि हा सुद्धा एकात्मिक कीड नियंत्रणाचा महत्त्वाचा भाग आहे. तर त्याच्यात उदाहरण द्यायचं असलं तर आपण NPV म्हणतो, NPV हे सुद्धा जैविक कीटनाशक आहे. व्हर्टिमेक, ब्युवेरिया, मेटॅरायझम, न्यूवेरिया, तसेच दुसरं एक रोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा ही फार प्रसिद्ध आहे आणि ट्रायकोडर्मा पावडरही आपण वापरू शकतो. तर या पद्धतीने हे जे जैविक कीड नियंत्रण पद्धती आहे किंवा जैविक कीटनाशक आहेत याचा सुद्धा एकात्मिक कीड पद्धतीमध्येही चांगला उपयोग होतो आणि हे बाजारात तुम्हाला विविध किडींसाठी उपलब्ध असतात आणि त्याचा सुद्धा वेळोवेळी उपयोग करणं गरजेचं आहे. आता याच्या व्यतिरिक्त तिसरा म्हणजे ज्याला आपण मराठी संश्लेषित म्हणजे सिंथेटिक, जे कृत्रिम पद्धतीने तयार करतो आपण असे कीटकनाशक आहेत. तर याच्यातही दोन प्रकार आहेत. ज्याला आपण असेंद्रिय म्हणतो म्हणजे ज्याला इनऑर्गॅनिक. तर इनऑर्गॅनिक आणि सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक. तर इनऑर्गॅनिकमध्ये विशेषतः जे महत्त्वाचे कीटकनाशक आहेत त्याच्यात पूर्वी आपण आर्सेनिकल्स म्हणतो किंवा सल्फर, गंधक हे सुद्धा आपल्याला असेंद्रियमध्ये येते. किंवा पारायुक्त आपण बीज प्रक्रियेसाठी सुद्धा पारायुक्त कीटकनाशक वापरतो. तर हे जे झाले ना हे सर्व असेंद्रिय. परंतु अलीकडे काय झालं की हे इनऑर्गॅनिक जास्त वापरात येत नाही, तर ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय कीटकनाशकच जास्त प्रमाणात वापरले जातात.
आता या सेंद्रिय कीटकनाशकाचे विविध प्रकार आहेत. तर याचं आपण ढोबळ मानाने जर वर्गीकरण केलं, हे किडीच्या प्रकारानुसार त्याचे विविध प्रकार आहेत. तर मुख्य प्रकार हा कीटकनाशक किंवा कीडनाशक याला म्हणतो, ज्याला इंग्रजीत इन्सेक्टिसाइड्स म्हणतो. तर हे विविध प्रकारचे कीटकनाशक बाजारात उपलब्ध आहेत. विशेषतः तुम्हाला कल्पना असेल की मालाथेने सर्वसाधारण वापरलं जातं, डायमेथॉयट आहे, प्रोफेनॉपॉस आहे. तर अशा पद्धतीने किंवा ॲसिपेट आहे, हे जे आहेत ना, हे जे आहेत त्याला आपण कीडनाशक म्हणतो. म्हणजे जे किडीच्या नियंत्रणासाठी वापरले जातात ते कीडनाशक, कारण कीड हीच महत्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आपण किडी व्यतिरिक्त आपण काही रोग असतात, ज्याला आपण रोगनाशक म्हणतो, फंजिसाइड्स म्हणतो. तर विविध फंजिसाइड, जसं किडीवर आपण कीटकनाशक वापरतो, तसं रोगासाठी रोगनाशक याला फंजिसाइड्स म्हणतो आपण, किंवा काही व्हायरसवरती औषध आहेत ते वापरतो. तर ह्याला आपण बुरशीनाशक म्हणूया आपण, किंवा रोगनाशक म्हणूया. तर याच्यात कार्बनडेन्झिम म्हणजे बॅव्हिस्टिन प्रसिद्ध आहे, बोर्डोमिक्सर आहे, ब्लायटॉक्स आहे, फायटोलॉन आहे, असे विविध रोगनाशक किंवा ज्याला आपण बुरशीनाशक म्हणतो हे बाजारात आहे. म्हणून हे फक्त रोगाच्या नियंत्रणासाठी. बऱ्याच वेळा आपलं कन्फ्युजन असं होतं की रोगनाशक आणि कीटनाशकामध्ये थोडासा घोटाळा होतो, आणि काही वेळा चुकून कीटनाशक म्हणून रोगनाशकही वापरले जातं. तर तसं करू नये. कीटनाशक किडीसाठीच वापरतात, आणि हे बुरशीनाशक आहे हे रोगासाठी वापरतात. तसेच किडी व्यतिरिक्त दुसरे एक आहे की कोळी कीटक. हा षष्टपाद, ज्याला आपण षष्टपाद म्हणतो, म्हणजे 8 पायाचा हा कीटक आहे. अत्यंत सूक्ष्म पिवळसर किंवा लालसर रंगाचा असतो, आणि हा भाजीपाला किंवा इतर वनस्पतीचा पानाचा पृष्ठभाग करून काढतो, आणि त्याच्यामुळे किंवा फळावरती सुद्धा, डाळिंबावरती वगैरे बघतो आपण, नारळावरती बघतो, असे चट्टे पडलेले असतात. तर हे कोळी कीटक म्हणतात, ज्याला माइट्स इंग्रजीमध्ये म्हणतात. तर याच्यासाठी सुद्धा आपण काही कोळीनाशके म्हणतात, की ज्याला आपण मायटिसाइड्स म्हणतो आपण. जसं किडीवरती इन्सेक्टिसाइड वापरतो, रोगावरती फंजिसाइड्स वापरतो, तसंच माइट्सवरती मायटिसाइड्स किंवा कोळी कीटनाशक वापरतो. तर ह्याच्यात हे जे कोळी, विशेषतः गंधक हे विशेष आहे. गंधक हे रोगासाठी वापरले जातं बुरीसारख्या, आणि कोळी किडीच्या नियंत्रणासाठी सुद्धा वापरले जातात. तसेच व्हर्टिमेक आहे. तर असे विविध प्रकारचे कोळीनाशक सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत, आणि त्याचा या माईटच्या नियंत्रणासाठी चांगला उपयोग होतो. त्याच्यानंतर आपल्याला कल्पना असेल की जमिनीत एक कीटक असतो. कीटक म्हणण्यापेक्षा हा एक प्राणीवजा सूक्ष्म जीव, ज्याला सूत्रकृमी असे म्हणतात, निमॅटोड्स. तर हे वनस्पतीच्या मुळावर उपयोग करतात, आणि वनस्पतीच्या मुळावरती विशेषतः टोमॅटो किंवा इतर भाजीपाला याच्या, किंवा इव्हन तुमचं डाळिंब वगैरे आहे, फळबाग आहे, तर याच्या मुळावरती अशा गाठी करतात. याला रूट नॉट निमॅटोड्स म्हणतात, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे निमॅटोड्स आहेत जमिनीत. तर याच्यासाठी जे वापरतात नियंत्रणासाठी, तर त्याला इंग्रजीत निमेटिसाइड्स, म्हणजेच ज्याला आपण सूत्रकृमीनाशके म्हणतो. तर असे हे निमॅटोसाइड्स ज्वलंत उदाहरण त्याचं कार्बोफ्युरान आहे, फोरेट आहे, किंवा डॅसोमॅट आहे. अशा विविध प्रकारचे निमेटिसाइड बाजारात उपलब्ध आहेत, आणि या सूत्रकृमीसाठी, ज्याला आपण अदृश्य शत्रू म्हणतो, जमिनीत मुळावर उपयोग करतो, याच्या नियंत्रणासाठी निमेटिसाइड्स वापरले जातात. त्याच्यानंतर आपल्याला कल्पना असेल की गोगलगाई. आता गोगलगाईमध्ये विविध प्रकार आहेत. लहान गोगलगाई ज्या असतात त्याही नुकसान करतात, पण त्याचबरोबर आफ्रिकन जॉईंट स्नेल म्हणून, म्हणजे ज्याला आफ्रिकन राक्षसी स्नेल म्हणतात किंवा गोगलगाई म्हणतात, हा खरोखर राक्षसी आहे पिकांच्या दृष्टीने. तर हा मोठ्या आकाराचा हे आफ्रिकन जॉईंट स्नेल किंवा आफ्रिकन गोगलगाई ही सुद्धा पिकाचे नुकसान करते, किंवा बाकीचे सुद्धा गोगलगाई आहेत तर त्या सुद्धा पिकाचे नुकसान करतात. आणि याच्यासाठी जे वापरतो त्याला आपण मोलस्किसाइड म्हणतो, म्हणजे गोगलगाई नाशके म्हणतो. त्याचं उदाहरण देता येतील आपल्याला, स्नेल किल आहे किंवा मेटॅल्डिहाइड आहे. अशा विविध प्रकारचे औषधं बाजारात उपलब्ध आहेत की जे आपण या गोगलगाईच्या नियंत्रणासाठी वापरू शकतो. तसेच आता वाळवी ही एक विशेषतः सर्वसाधारण हलक्या जमिनीत वाळवी हमका दिसून येते पिकावरती. तर या वाळवीसाठी सुद्धा, ज्याला आपण टर्मिटिसाइड्स म्हणतो किंवा वाळवी नाशक म्हणतो, तर असे क्लोरोपायरिफॉस आहे किंवा टर्मेक्स आहे, असे विविध प्रकारचे कीटकनाशक, किंवा आपण दाणेदार कीटकनाशक सुद्धा फोरेट, कार्बोफ्युरान सुद्धा वाळवीच्या नियंत्रणासाठी वापरू शकतो. आणि हे विशेषतः पिकावरती मुळावरती जगते, जमिनीत असते, आणि ही या वाळीमुळे सुद्धा
पिकांचं बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. त्याचबरोबर आता उंदीर हा एक महत्त्वाचं धोकादायक प्राणी आहे पिकाच्या दृष्टीने सुद्धा, आणि त्याला मूषनाशके म्हणतो आपण, की ज्याला आपण रोडेंटिसाईड पण म्हणतो. आणि याच्यात विशेषतः उदाहरण द्यायचं म्हटलं तर झिंक फॉस्फाईड हे सर्वसाधारण वापरलं जातं याच्यासाठी, किंवा बाजारात वारफेरिन आहे, किंवा विविध प्रकारच्या केक किंवा वडीच्या स्वरूपात उंदीरनाशक म्हणून बाजारात उपलब्ध आहेत. तर ते असे हे मूषनाशके किंवा रोडेंटिसाइड्स हा सुद्धा एक कीडनाशकांचा किंवा प्राण्यांचा म्हणा एक वेगळा प्रकार आहे. आता उंदीर काय आपण किडीमध्ये आणू शकत नाही, पण उंदीर हा सुद्धा एक महत्त्वाचा पिकाचा शत्रू आहे, आणि त्याच्यामुळे हे रोडेंटिसाइड्स किंवा मूषनाशके वापरणे गरज असते. त्याचबरोबर काही जीवाणूनाशके आहेत की ज्याला आपण बॅक्टेरिसाइड्स म्हणतो. विशेषतः तुम्हाला कल्पना असेल की स्ट्रेप्टोमायसिन लिंबूवरती आपण जो लिंबू वापरतो, किंवा ज्याला आपण लिंबूवर्गीय फळझाडे त्याच्यावरती कॅन्कर हा रोग येतो, त्याच्यावरती सुद्धा एक जीवाणूमुळे होतं, किंवा जिथं जिथं जीवाणूचा संबंध येत असेल रोगासाठी तिथं हे आपण स्ट्रेप्टोमायसिन किंवा ऑरिओमायसिन म्हणा, असे हे बॅक्टेरिसाइड्स, यालाच आपण बॅक्टेरिसाइड म्हणतो. तर हा एक महत्त्वाचा कीटकनाशकांचा प्रकार आहे. त्याचबरोबर किडी व्यतिरिक्त विचार केला तर आपण आणखी तणनाशकांचाही समावेश करू शकतो आपण. कारण काय झालं की औषधं म्हटलं की ज्याला इंग्रजीत पेस्टिसाइड्स म्हणतो, आणि पेस्टिसाइड्समध्ये जसं रोगनाशक येतात, कीडनाशक येतात, तसं तणनाशक सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. आणि अलीकडे आपण तणनाशक वापरणं हे फार सर्वसाधारण झालेलं आहे, की ज्याला हर्बिसाइड्स म्हणतो आपण किंवा विडीसाइड्स म्हणतो. तर विशेषतः कांद्यामध्ये तर फार मोठ्या प्रमाणात या विडीसाइडचा तणनाशकांचा उपयोग होतो, ऊसामध्ये होतो, किंवा इतर पिकामध्ये सुद्धा होतो. तर हे जे विडीसाइडचा हा सुद्धा एक प्रकारचा पेस्टिसाइड्स किंवा औषधाचाच प्रकार आहे. त्याच्यात विधानतः आपल्याला कल्पना असेल की फार पूर्वीपासून प्रसिद्ध असलेले 2,4-D किंवा ग्लायफोसेट, डायुरॉन, पॅराकॉट अशी विविध तणनाशकं बाजारात उपलब्ध आहेत, आणि ह्या तणनाशक वापरून सुद्धा आपण तणांचा नियंत्रण करू शकतो. अर्थात आपण बाकीचे खुरपणी वगैरे करून तर तण नियंत्रण आणू शकतो किंवा मशागतीने, पण त्याचबरोबर ही एक तणनाशक वापरण्याची ही एक पद्धत आहे. आणि अशा पद्धतीने हे जे आपण म्हणतो कीडनाशक किंवा औषधं याचे विविध प्रकार हे आहेत. हे झाले सर्वसाधारण ढोबळ प्रमाण. पण त्याचबरोबर आता सेंद्रियमध्ये जरी हा ढोबळ प्रमाण असला तरी त्यात आणखी जर आपण शास्त्रीय दृष्टीने किंवा टेक्निकल दृष्टीने विचार केला की त्याचे अजूनही पुढे बरेचसे प्रकार आहेत. तर तुम्हाला या संदर्भात पुढच्या भागात बोलणार आहेच की कीडनाशकांचे तांत्रिक दृष्टीने कुठले अजून प्रकार आहेत, आणि त्याचा कीड नियंत्रणासाठी कसा उपयोग होतो, आणि ते कुठले कीटनाशक आहेत याबद्दल आपण संपूर्ण माहिती पुढच्या भागात घेऊ.